नमस्कार अभ्यर्थींनो, मी मोनाली तुम्हा सर्वांचं ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमीमध्ये स्वागत करते। तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की औषध निर्माण अधिकारी जे आहे आरोग्य विभागामध्ये जे काही पद आहे हे ठीक आहे, सर्वांना माहिती आहे आरोग्य विभागाची नवीन जाहिरात आलेली आहे। या जाहिरातीमध्ये तुम्हाला टोटल 10,949 जागा ज्या आहेत त्या बघायला मिळतील। ठीक आहे, तर टोटल 52 पद आहेत। या 52 पदामधील बघा टोटल या जागा सांगितल्या तुम्हाला 10,949। त्याच्यामध्ये औषध निर्माण अधिकारीसाठी स्पेसिफिक मंडळानुसार किती जागा आहेत या व्हिडिओमध्ये आपण बघूयात। त्याच पद्धतीने आपण पात्रता बघूयात, आपली काय असणार आहे, अभ्यासक्रम बघणार आहोत, त्यानंतर पेपरचं स्वरूप आणि वेतन बघणार आहोत। ठीक आहे, हे खूप इम्पॉर्टंट या काही गोष्टी आहेत ज्या की तुम्हाला एक्झाम फॉर्म भरताना या तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। ठीक आहे, किंवा पेपर देत असताना तुम्हाला अभ्यासक्रम असणं माहीत असणं गरजेचं आहे, पेपरचं स्वरूप माहीत असणं गरजेचं आहे। ठीक आहे, आणि फॉर्म भरताना तुम्हाला तुमची पात्रता काय असायला हवी आणि मग तुम्ही फॉर्म भरणार आहात। ठीक आहे, सो या काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। ठीक आहे, तर इथं सांगितलंय पदासाठी पात्रता काय आहे, हे प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झालेच असतील। ठीक आहे, तर याचं काही निरसन आहे ते आपण या आज व्हिडिओमध्ये करूयात। परीक्षेचं स्वरूप जाणून घेऊयात, अभ्यासक्रम कशा प्रकारे असणार आहे, वेतन किती असणार आहे। ठीक आहे, सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन थ्रू ही जाहिरात आलेली आहे। ठीक आहे, तर बघा शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, औषध निर्माण अधिकारीच। ठीक आहे, फार्मसी ऑफिसर हे पद आहे। ठीक आहे, त्यासाठी क्रायटेरिया असा आहे की तुमचं बी फार्म किंवा डी फार्म झालेला असला पाहिजे, प्लस तुम्हाला 2 वर्षाचा अनुभव असायला हवा। ठीक आहे, इथे बघा दिले क्लिअरली सांगितलं हे जाहिरातीमधले काही जे काही आपण डेटा घेतलेला आहे। ठीक आहे, याच्यात क्लिअरली सांगितले की पोजेसेस डिग्री इन फार्माकोलॉजी फ्रॉम रिकॉग्नाइज इन्स्टिट्यूट अँड रजिस्टर्ड ॲज फार्मासिस्ट। ठीक आहे, रजिस्ट्रेशन झालेलं असलं पाहिजे तुमचं फार्मासिस्ट म्हणून ॲज पर फार्मसी ॲक्ट 1948। और पुन्हा सांगितले डिप्लोमा इन फार्माकोलॉजी अँड रजिस्टर ॲज फार्मासिस्ट अंडर द फार्मसी ॲक्ट 1948। ठीक आहे, म्हणजे तुमच्याकडे त्याचं लायसन्स असायला हवं। ठीक आहे, पुढे बघा म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं असायला हवं। ठीक आहे, पुढे बघा अजून काय सांगितलंय, विथ 2 years ऑफ एक्सपिरियन्स ॲज द फार्मासिस्ट इन गव्हर्नमेंट और सेमी गव्हर्नमेंट। ठीक आहे, तर तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं असायला हवं, 2 वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्स हवा आहे फार्मासिस्ट म्हणून। ठीक आहे, गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये किंवा गव्हर्नमेंटमध्ये किंवा सेमी गव्हर्नमेंटमध्ये। आता हे सेमी गव्हर्नमेंट काय आहे, तर ज्या ठिकाणी बघा प्रायव्हेट किंवा काय गव्हर्नमेंट, म्हणजे गव्हर्नमेंटमध्ये काय असेल किंवा ते 50% गव्हर्नमेंट असतं आणि 50% काय असतं प्रायव्हेट असतं। ठीक आहे, 51% ॲक्च्युअली गव्हर्नमेंट असतं आणि 50% प्रायव्हेट असतं। ठीक आहे, और काय सांगितलं ॲक्रेडिटेड हॉस्पिटल और प्रायव्हेट रजिस्टर्ड फार्मसी। ठीक आहे, म्हणजे मान्यताप्राप्त हॉस्पिटलमध्ये किंवा प्रायव्हेटमध्ये तुमचं रजिस्ट्रेशन फार्मसी रजिस्टर असलं पाहिजे, फार्मसीचं जे काय असेल ते। ठीक आहे, रजिस्ट्रेशन म्हणजेच झालेलं असलं पाहिजे। आता इथे पद बघा इथे काय सांगितलंय, हे पे स्केल सांगितलंय तुमचं। ठीक आहे, म्हणजे तुम्हाला किती पे करणार ते या पदासाठी, तर त्याचं तुमचं वेतन दिलेलं आहे इथं 29,200। ते बघा किती सांगितलंय 92,300 हे वेतन त्यांनी सांगितलेलं आहे। ठीक आहे, पुढे बघूयात। आता हे परीक्षेचं स्वरूप आहे। ओके, तर बघा ऑनलाईन एक्झाम होणार आहे तुमची। एक तर इम्पॉर्टंट म्हणजे एक्झाम कोण कंडक्ट करणार आहे, तर एक्झाम ही जी आहे ते TCS कंडक्ट करणार आहे। ठीक आहे, TCS एक्झाम घेणार आहे, त्याच्यामध्ये ही ऑनलाईन पद्धतीनेच एक्झाम होणार आहे। ठीक आहे, प्रश्नाचं स्वरूप, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप, त्याच्यामध्ये 100 प्रश्न असणार आहेत 200 मार्क्ससाठी। जे कोणत्या पदवीच्या लेवलच्या एक्झाम या आरोग्य विभागामध्ये होणार आहेत त्या सगळ्या एक्झामसाठी 100 प्रश्न 200 गुण असणार आहेत। म्हणजे एक प्रश्न असणार आहे तो 2 गुणांसाठी असेल, वेळ असेल 2 तास। ओके, त्याच पद्धतीने पुढे बघा विभागाशी निगडीत तांत्रिक व्यावसायिक संवर्गातील पदासाठी 80% गुण हे पदाशी निगडीत तांत्रिक काय शैक्षणिक अर्हतेशी संबंधित असतील। म्हणजे 80% गुण हे तर तुमचं जे एक्झामच्या रिलेटेड जो तांत्रिकचा सब्जेक्ट आहे तुमच्या पदाशी रिलेटेड त्याचे हे 80% गुण असणार आहेत। म्हणजेच 80 प्रश्न, नॉर्मली 80% म्हणजेच 80 प्रश्न त्याच्यावर असणार आहेत। ठीक आहे, उर्वरित म्हणजे जे बाकी शिल्लक राहतात 20% ते जे आहेत ते मराठी, इंग्रजी, GK आणि गणित, म्हणजे या 4 विषयांसाठी जे आहेत ते 20% प्रश्न म्हणजेच 20 प्रश्न राहिलेले असतील। म्हणजे प्रत्येक विषयासाठी 5-5 प्रश्न आपण कन्सिडर करूयात। ओके, त्यानंतर हे झाला तुमचा पेपरचा क्रायटेरिया। 80% तांत्रिक जो की पदाशी रिलेटेड असणारा विषय असेल तो, आणि 20% असेल मराठी, इंग्लिश, GK आणि गणित। आता इथे पुढे सांगितलंय, क्लिअरली सांगितलंय पदवीधर शैक्षणिक अर्हता असलेल्या पदासाठी। ठीक आहे, ज्याची पदवीधर ही शैक्षणिक अर्हता आहे त्या पदासाठी मराठीचे प्रश्न जे असणार आहेत ते फक्त मराठीमध्ये असतील। म्हणजे भाषा जी असणार आहे बघा
इथे सांगितलंय मराठी भाषा विषयक प्रश्न, ठीक आहे, ते फक्त मराठीत असतील आणि बाकी जे शिल्लक आहेत ते कसे असणार आहेत, इंग्लिश माध्यमातून, इंग्रजी माध्यमातून असणार आहे, म्हणजे इंग्लिशमध्ये असणार आहे, ठीक आहे. हा असा असणार आहे तुमचा पेपरचा पॅटर्न. आता पुढे आपण सिलेबस बघूयात. इम्पॉर्टंट म्हणजे जेव्हा आपण एक्झाममध्ये त्या एक्झामसाठी अप्लाय केलेलं असतं आणि आपल्याला सिलेबस माहीत नसतो. सिलेबस खूप इम्पॉर्टंट आहे. तर याच्यामध्ये बघा आता हे विषय जे आहेत ते पहिले विषयांचा बघूयात आणि नंतर तांत्रिकचा बघूयात सिलेबस काय असणार आहे. तर इथं आहे इंग्रजी म्हणजे इंग्लिशसाठी काय सिलेबस असणार आहे. इथं तुम्हाला ग्रामर विचारलं जाईल. ओके, त्याच्यामध्ये सिनोनिम्स, अँटोनिम्स, स्पेलिंग, पंक्च्युएशन, टेन्स हे विचारले जातील. वॉकॅब्युलरी आहे, त्याच्यामध्ये यूज ऑफ इडियम्स बघा, वॉकॅब्युलरी आणि नंतर त्याच्यामध्ये यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मीनिंग, एक्सप्रेशन्स हे तुम्हाला विचारलं जाईल. त्याच्यामध्ये फिलिंग द ब्लँक्स इन द सेंटेन्स याच्यावर प्रश्न असतील. सिम्पल सेंटेन्स स्ट्रक्चर तुम्हाला त्याच्यावर सुद्धा प्रश्न असतील. ठीक आहे, आता पुढे मराठीचं बघून घेऊयात. तर मराठीमध्ये बघा इथं मराठीचं व्याकरण असणार आहे. त्याच्यामध्ये वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द असतील. ठीक आहे, भाषा सौंदर्य याच्यामध्ये अलंकार बघा विचारले जातील, उपमा, ठीक आहे, उपमा, अलंकार, ठीक आहे, म्हणी, वाक्यप्रचार यांचा अर्थ, वाक्यात उपयोग, सर्वसामान्य शब्दसंग्रह, ठीक आहे, हा विचारला जाईल. त्यानंतर प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक याच्यावर देखील प्रश्न विचारला जाईल. ठीक आहे, योग्य जोड्या लावा काय असेल ते काय इन्फॉर्मेशन त्याच्या जोड्या लावा असं सांगितलं असेल. ठीक आहे, असे प्रश्न तुम्हाला मराठीमध्ये मिळतील. तर आरोग्य भरती गट क आणि गट ड साठी आपल्याकडे नवीन बॅचेस सुरू झालेत. या गट क आणि ड मध्ये जी काही पदं आहेत त्यांच्या आपल्याकडे बॅचेस सुरू आहेत. तुम्हाला जर आपल्याकडे बॅच जॉईन करायचे असतील तर बघा याच्यात डबल अकॅडमी पुणे हे ॲप डाउनलोड करा. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या बॅचेस तुम्हाला दिसतील. ठीक आहे, आपल्या या बॅचचं वैशिष्ट्य असं आहे, ज्या कोणत्या बॅचेस आहेत, ठीक आहे, या पदाशी गट क आणि ड च्या ज्या आपल्याकडे बॅचेस सुरू झालेत त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला त्याच्यामध्ये मोफत नोट्स, टेस्ट ईबुक मिळेल. डिजिटल बोर्डवरती लाईव्ह क्लासेस होतील. सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर्स असणार आहेत. मोफत टेस्ट सिरीज, जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करून घेतलं जाईल आणि जरी तुमचं लेक्चर मिस झालं तरी तुम्ही ते अनलिमिटेड टाइम्स पाहू शकता. ठीक आहे, तर ही नवीन बॅच सुरू झाली आपल्याकडे 1 सप्टेंबर पासून. ठीक आहे, या ज्या काही पद आहेत गट क आणि ड साठी. ओके, तर तुम्ही चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला डबल ओ अकॅडमी पुणे हे ॲप डाउनलोड करावं लागेल. प्ले स्टोअरवर जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करू शकता. ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं पोस्टर बॅनर दिसेल. ठीक आहे, ते दिसल्यानंतर बघा तुम्ही जेव्हा बाय तिथे करता त्याच्यामध्ये कुपन कोड विचारला जातो तुम्हाला. ठीक आहे, कुपन कोड. आता या कुपन कोडमध्ये तुम्ही जर MA10 हा जो की माझा रेफरल कोड आहे, रेफरल नंबर आहे MA10, हा जर तुम्ही अप्लाय केला तर जी कोणती बॅच तुम्ही परचेस करता त्याच्यामध्ये तुम्हाला 10% डिस्काउंट मिळेल. ओके, आता पुढे आहे JKचा सिलेबस. काय सांगितलाय आता याच्यामध्ये म्हणजे जनरल नॉलेज, याच्यामध्ये तुम्हाला करंट अफेअर्स तर 100% विचारतील. करंट अफेअरवरती प्रश्न असणार आहे. इंडियन हिस्ट्रीवरती थोडेफार प्रश्न असतील. आता किती प्रश्न असणार आहेत जास्तीत जास्त तुम्हाला 5 प्रश्न असतील. ठीक आहे, प्रत्येक विषयानुसार या. तांत्रिकला जास्त 80%चा सिलेबस आहे. ठीक आहे, तर इंडियन कॉन्स्टिट्यूशन, जनरल सायन्स, स्पोर्ट्स अँड कल्चर, पुढे सांगितले राईट इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005 अँड महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस ॲक्ट 2015. ठीक आहे, त्याच्यावरती एखादा प्रश्न विचारेल. आता करून काय करणार आहात त्याच्यामध्ये. ठीक आहे, बघा इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड बेसिक नॉलेज तुम्हाला त्याच्यावर देखील प्रश्न विचारू शकतात. ठीक आहे, हा जो आहे मागची जी एक्झाम 2021ची कॅन्सल झाली होती. ठीक आहे, तीच आता पुढे नवीन जाहिरात आली. याच्यामध्ये ती जी एक्झाम झाली होती ती कॅन्सल झाली आणि आता हा जो सिलेबस आहे तो त्याचाच आहे. नवीन सिलेबस आला तर तुम्हाला आपण अपडेट करूच. ओके, पुढे बघा आता हे लॉजिकल ॲबिलिटीमध्ये ॲप्टिट्यूड टेस्ट आहे. ठीक आहे, बेसिक अरिथमॅटिक नॉलेज, त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स, न्यूमॅरिक, अल्जेब्रा, जॉमेट्री, स्टॅटिक्स. ठीक आहे, याच्यावर देखील एखादा प्रश्न विचारू शकतात. तिथे पुढे सांगितले जनरल सायन्स, याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, इन्व्हायरमेंट सायन्स. ठीक आहे, बरेच तुम्हाला इथं पर्टिक्युलर तुम्ही जर बघितलं तर हा एक सब्जेक्टच आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, इन्व्हायरमेंटल सायन्स वगैरे. आता याच्यात काय स्टडी करायचं एक्झॅक्टली कोणाला माहीत नसेल. ठीक आहे, राईट, तर हे तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारू शकतात. हा तुमचा प्रिव्हियसवाला सिलेबस आहे, तो यावेळेस सुद्धा कंटिन्यू असेल. मे बी जर चेंज झालाच तर आपण त्याच्यावर सुद्धा अपडेट करूयात. ठीक आहे, आता हा तांत्रिक जो की इम्पॉर्टंट आहे, याच्यावर 80% तुम्हाला काय विचारणार आहेत, प्रश्न विचारणार आहेत. ठीक आहे, हा तुमचा त्या पदाशी रिलेटेड विषय असणार आहे. ठीक आहे, मग याच्यामध्ये काय विचारलंय इथे जनरल काय दिलंय, फार्मोलॉजी. ठीक आहे, जनरल फार्मोलॉजी, 1 टाइप ऑफ ड्रग्स, जनरल क्लासिफिकेशन ऑफ ड्रग्स, ड्रग डोसेस फॉर्म्स अँड बघा
बायो अवेलेबिलिटी, ठीक आहे, इंडक्शन्स. पुढे काय सांगितलं इथं, इथे दिलंय कॉन्ट्राडिक्शन्स. ओके, ॲडवर्स ड्रग रिॲक्शन, रोल ऑफ अँटीबायोटिक्स, क्लिनिक फार्माकोलॉजी, ठीक आहे, न्यूरो फार्माकोलॉजी आहे, ठीक आहे, सायको फार्माकोलॉजी आहे, कार्डिओव्हॅस्क्युलर फार्माकोलॉजी आहे, फार्माकोलॉजी इपिडर्मोलॉजी आहे, डेंटल फार्माकोलॉजी आहे. त्यानंतर पुढे बी मध्ये सांगितलंय इंडियन फार्माकोपिया आहे. इथे सांगितले ब्रिटिश फार्माकोपिया. हा सिलेबस आहे तुमचा, ठीक आहे. इथे सांगितले फार्मसी ऍक्ट 1948, त्याच्यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढे ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940, ठीक आहे. त्यानंतर आहे अमेंडमेंट्स, ठीक आहे, फूड अँड ड्रग्स ॲडमिनिस्ट्रेशन, ड्रग स्टोरेज, लॉजिस्टिक्स अँड इन्व्हेंटरी मॅनेजमेंट. पुढे रोल ऑफ हॉस्पिटल फार्मासिस्ट. पुढे आहे कम्युनिटी फार्मसी. इथे दिलंय गुड मॅन्युफॅक्चरिंग अँड प्रॅक्टिसेस, GMP ब्रॅकेटमध्ये दिलंय. पुढे इथं बघा काय सांगितलंय, इथे दिलंय डिसइन्फेक्टंट अँड देअर कॉन्सन्ट्रेशन्स यूज्ड इन फार्मास्युटिकल्स अँड हॉस्पिटल्स, ठीक आहे. पुढे EDL अँड ECL लिस्ट, ठीक आहे. हे काय असतं बघा, EDL आणि ECL लिस्ट आहे, स्टँडर्ड लिस्ट ऑफ ड्रग्स अँड काय इथे दिलंय कन्झम्बल्स रिक्वायर्ड टू रन हॉस्पिटल. हा तुमचा सिलेबस असणार आहे तांत्रिकचा, जो की फार्मसी रिलेटेड असणार आहे, ठीक आहे. म्हणजे जे पद आहे औषध निर्माण अधिकारी या रिलेटेड हा तुमचा सिलेबस असणार आहे तांत्रिकचा. याच्यावर टोटल तुम्हाला 80% प्रश्न विचारले जाणार आहेत, ठीक आहे. तर याच्यावरती जास्त भर तुम्हाला द्यावा लागणार आहे, कारण बाकी जे 20% राहत आहे, तो जो 20% सिलेबस असणार आहे तो इंग्लिश, मराठी आणि GK आणि गणित याच्यावर असणार आहे, ठीक आहे. तर हा टोटल 20% असणार आहे आणि हा टोटल 80% असणार आहे. सो तुम्हाला याच्यावर जास्त भर द्यावा लागणार आहे, ठीक आहे. तर हा आपण सिलेबस बघितला. आता बघूयात आपण की जे काही हे मंडळ आहेत, या मंडळ निहाय किंवा मंडळमध्ये बघा हे काही मंडळ दिलेत, त्याच्यानुसार तुम्हाला या पदासाठी कोणतं पद आहे, आता हे औषध निर्माण अधिकारी. या औषध निर्माण अधिकारीसाठी या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत त्या बघून तुम्ही फॉर्म भरू शकता, ठीक आहे. पदानुसार तुमची पात्रता जर असेल, ठीक आहे, म्हणजे तुम्ही या ॲप्लिकेबल असाल या पदासाठी फॉर्म भरायला, तर जागा बघून तुम्ही फॉर्म इथं भरू शकता, ठीक आहे. तर ठाण्यामध्ये जागा आहेत 25, पुण्यामध्ये आहेत 22, नाशिकमध्ये 47 आहेत, कोल्हापूरमध्ये 38 आहेत, औरंगाबादमध्ये 25 आहेत, लातूरमध्ये 32 आहेत, अकोल्यामध्ये 29 आहेत, नागपूरमध्ये 43 आहेत. आणि टोटल जर तुम्ही या सगळ्या जिल्ह्यांचे किंवा या मंडळांचे जर काउंट केले तर टोटल 261 या आरोग्य विभागाच्या काय सार्वजनिक आरोग्य विभाग याच्यामध्ये या जागा तुम्हाला औषध निर्माण अधिकारीसाठी दिसतील, ठीक आहे. म्हणजे टोटल सगळ्या जिल्ह्यांचे काउंट केले तर 261 फक्त जागा असणार आहेत, ठीक आहे. तर तुम्ही लक्षात घ्यायचंय, अर्ज जर तुम्ही करायची दिनांक जर व्यवस्थित बघितली तर तुम्हाला समजेल की अजून सुद्धा डेट आहे, तुम्ही फॉर्म भरू शकता, ठीक आहे. तुमचं क्वालिफिकेशनचं B.Pharm D.Pharm प्लस 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता, ठीक आहे. तर तारीख आहे 29/8/23 ते 18/9/2023 ही शेवटची तारीख असणार आहे, 18/9/2023. तर सर्वांनी लक्षात घ्यायचं, एक्झाम TCS कंडक्ट करणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीने ही एक्झाम होणार आहे, ठीक आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण इतक्याच आपल्याला पात्रता बघितली सुरुवातीला, त्यानंतर अभ्यासक्रम बघितला, वेतन बघितलं, ठीक आहे. आणि पेपरचं स्वरूप देखील आपण बघितलं आहे. ही इतकी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे जी की औषध निर्माण अधिकारीसाठी तुम्हाला इनफ असणार आहे, ठीक आहे. जर काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही कमेंटमध्ये प्रश्न विचारू शकता, ठीक आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. अशा पद्धतीचे व्हिडिओ पाहायचे असतील, जे काही आरोग्य विभागामध्ये ज्या काही पदं आलेली आहेत त्याच्या रिलेटेड तुम्ही त्या पदानुसार जर WO अकॅडमीच्या प्लेलिस्टमध्ये जर सर्च केलं तर तुम्हाला बाकीच्या पदांविषयी सुद्धा काय मिळून जाईल, इन्फॉर्मेशन अशा पद्धतीने मिळून जाईल. म्हणजे त्याची पात्रता मिळेल, सिलेबस मिळेल, अजून त्याच्यामध्ये तुम्हाला वेतन सुद्धा मिळेल आणि त्याच्यामध्ये अभ्यासक्रम काय असणार आहे हे सुद्धा समजून जाईल, ठीक आहे. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.